आपण पाहतो गेल्या 4 तारखेला या देशामध्ये लोकसभेचे निकाल लागले. महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील आणि काँग्रेस असेल, ह्या महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये जनतेने मोठ्या मताने निवडून दिलेलं आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये भाजपने काँग्रेस फोडली, ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, शिवसेना फोडली आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये उद्रेक झालेला होता. तो उद्रेक कालच्या लोकसभेच्या निकालानंतर आपल्या सगळ्या या महाराष्ट्रातील जनतेला पाहायला मिळाला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आमच्या नेते आदरणीय सुप्रियाताई त्या उमेदवार होत्या. आदरणीय ताईंवर काही लोकांनी आरोप केले, परंतु प्रत्यक्ष मतदानातून मतमोजणीनंतर 1,58,000 मतांनी ताई ह्या अशा मोठ्या फरकाने विजयी झाल्या. आता आपण म्हणता इंदापूरचे आजी माजी आमदार जर म्हणत असतील की देवेंद्र फडणवीस सांगतील तसं, कोण म्हणतं अजितदादा सांगतील असं, पण इंदापूर तालुक्याचं गणित आता असं आहे, साहेब सांगतील तसं. आणि ह्या वेळेस इंदापूर तालुक्यामध्ये आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धनजी पाटील हे दोघं जर एकत्र झाल्यानंतर सुद्धा 88,000 मतं फक्त विरोधी उमेदवाराला मिळाली आणि 1,14,000 मतं आदरणीय ताईंना मिळाली आहेत. ह्याच्यावरून इंदापूर तालुक्यामध्ये विद्यमान आमदारही नकोसं झाला जनतेला आणि हर्षवर्धन पाटील ही नकोसं झालेली जनतेला, ही अगदीच या मतदानावरून स्पष्ट दिसते. कारण जनतेला ह्या इंदापूर तालुक्यामध्ये बदल आवश्यक आहे आणि तो बदल निश्चित आदरणीय साहेबांच्या माध्यमातून उद्याच्या विधानसभेला केला जाईल अशी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री. त्यासाठी विधानसभेला कोणत्या चेहऱ्याला मान्यता देतील साहेब? राजकारणामध्ये आपण पाहतो की लंके साहेब असतील, त्यांना शेवटच्या क्षणी साहेबांनी संधी दिली विद्यमान आमदार असताना सुद्धा. तर साहेब ज्याच्या डोक्यावर हात ठेवतात त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. लंके साहेब हे सर्वसामान्य कुटुंबातले होते, तरी त्या माणसाला साहेबांनी नगरमधून उमेदवारी दिली आणि मोठ्या फरकाने निवडून आणलं. उद्याची जी निवडणूक आहे विधानसभेची, त्यासाठी आदरणीय साहेब असतील, आदरणीय सुप्रियाताई असतील, आदरणीय रोहितदादा असतील, यांच्याशी चर्चा करून आम्ही महिनाभरामध्ये हा इंदापूर तालुक्याचा उमेदवार फायनल करू. विधानसभेला आता ज्यावेळेस तुमचं बप्पू असं म्हणणं आहे की दोन्ही आमदार नकोशे झालेत जनतेला, ह्याच्यावर तुमची प्रतिक्रिया काय? आपण पाहतो गेल्या वेळेस सुद्धा विधानसभेला हर्षवर्धन पाटलांना सुद्धा 1,00,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती आणि भरणे मामांना सुद्धा 1,00,000पेक्षा जास्त मतं मिळाली होती. आज ह्या निवडणुकीमध्ये हे दोघंही एकत्र गळ्यात गळ्यात घालून काम करत होते. कधी अजितदादाचं हर्षवर्धन पाटलाचं गेल्या 20-25 वर्षापासून कधी पटलेलं नाही, तरी पण अजितदादा हर्षवर्धन पाटलाच्या घरी जेवणासाठी गेलं आणि नंतर हर्षवर्धन पाटलांनी सुद्धा इंदापूर तालुक्यामध्ये सुनेत्रा वहिनीचा प्रचार झिकारीने केला. मग आणि इंदापूर तालुक्याचे आमदार विद्यमान आमदार तर दत्तात्रय भरणे मामा आहेत. मग ही दोघं एकत्र असून सुद्धा फक्त 88,000 मताची आघाडी मिळाली. ह्याच्यावर आपण लक्षात घेतलं पाहिजे की इंदापूर तालुक्याला हे दोघेही आमदार नको आहे. आज विद्यमान आमदार 10 वर्ष झाला आमदार आहेत. ह्या 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं तालुक्यासाठी? ना खडक वास्त्याचं पाणी लोकांना वेळेवर मिळालं नाही, न भाटकरचं पाणी त्यांच्या काळात लोकांना वेळेवर मिळालं नाही. चालू वर्षी दुष्काळी परिस्थिती असताना एकही चारा डेपो अगर चारा छावणी त्यांनी इंदापूर तालुक्यामध्ये काढली नाही. इंदापूर तालुका दुष्काळी भाग आहे ही संपूर्ण ह्याला माहिती, महाराष्ट्राला माहिती. पण असं असताना सुद्धा इंदापूर तालुक्यात कोणताही उपाययोजना दुष्काळाच्या बाबतीत विद्यमान आमदारांनी केलेलं नाही. स्वतःच्या गावामध्ये साधी दूध डेअरीसुद्धा हे 10 वर्षामध्ये काढू शकलेली नाहीत, की एखादी अंगणवाडीसुद्धा काढू शकल्यात. फक्त रस्ते आणि रस्त्यातून कमिशन, आणि कमिशन खाणं म्हणजे काही विकास होत नाही. आणि हे कमिशन खाण्याचं काम ही एक मलिदा गँगची टोळी इंदापूर तालुक्यामध्ये तयार झाली.
त्याच्यामुळं विद्यमान आमदारामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे. आणि फक्त आता कालच्या तुम्ही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये पाहिले असेल, फक्त मलिदा गँगची टोळीच प्रचार करत होती. ती कधी खाली जमिनीवर आली नाही. त्यामुळं खाली काय चाललंय हे यांना शेवटपर्यंत कळालं नाही. आणि दुसरं जर तुम्ही म्हणाल, माझे आमदार हर्षवर्धन पाटील, आदरणीय कैलासवासी शंकररावजी पाटील अर्थात भाऊ यांनी इंदापूर सहकारी साखर कारखाना या इंदापूर तालुक्यामध्ये उजनी बॅकवॉटरला मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचे क्षेत्र झाल्यानंतर तो काढला. आदरणीय भाऊ होते, आदरणीय वहिनीसाहेब होत्या, तोपर्यंत हा इंदापूर सहकारी साखर कारखाना चांगल्या पद्धतीने चालत होता. लोकांना वेळेवर दर मिळत होता, पैसे मिळत होते. आणि असं असताना ज्यावेळेस वहिनीच्या निधनानंतर हा इंदापूर सहकारी साखर कारखाना हा हर्षवर्धन पाटलांच्या ताब्यात आल्यानंतर ह्या कारखान्याची काय परिस्थिती झालेली आहे ती संपूर्ण तालुका पाहतोय. 6-6 महिने शेतकऱ्यांची बिलं मिळत नाहीत, 6-6 महिने कामगारांच्या पगारी मिळत नाही. त्यामुळं इंदापूर तालुक्याची अशी आज परिस्थिती झालेली आहे की इंदापूर तालुक्याला हे आजी माझे आमदार दोघंही नको आहेत. त्यामुळं आदरणीय पवारसाहेब असेल, आदरणीय इंदापूर तालुक्यातील जनता असेल, हे आज तिसऱ्या पर्यायाच्या शोधात आहे. त्यामुळं हे जरी म्हणले अजितदादा सांगतील तसं, कोण म्हणतं फडणवीस साहेब सांगतील तसं, पण इंदापूर तालुक्याचं गणित पवारसाहेब सांगतील तसंच होणार आहे. आणि त्यामुळं येत्या महिन्याभरामध्ये तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये निश्चित काहीतरी वेगळं राजकारण चाललेलं दिसेल. आणि महिन्याभरामध्ये मग तुम्हाला आमचा उमेदवार कोण आहे हे महिन्याभरामध्ये तुम्हाला निश्चित समजून येईल. आत्ता लोकसभा झाली त्याच्या वेळेस एका चॅनलवाल्यांनी सर्वे केला होता. त्या सर्वेमध्ये महाविकास आघाडीला सगळ्यात जास्त जनतेने कौल दिला आहे. तर मुख्यमंत्री म्हणून तुम्ही कुणाला वाचाल? आता महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री हो, माझा एक वैयक्तिक अंदाज आहे की ज्यावेळेस आता सप्टेंबर महिन्यामध्ये निवडणुका लागतील आणि महाविकास आघाडीमधून आदरणीय सुप्रियाताई ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झालेल्या आपल्याला पाहायला मिळेल.